श्री स्वामी समर्थ मंडळी, सध्या चातुर्मास महिना सुरू आहे. चातुर्मास महिन्यामध्ये अनेक पूजा विधी केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आगळीवेगळी माहिती पाहणार आहोत. ती काय माहिती आहे तर बघा, पूर्ण व्हिडिओ जाणून घ्या, तरच तुम्हाला कळेल तुमच्या राशीनुसार चातुर्मास महिन्यामध्ये तुम्हाला काय उपाय करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सुख शांती समाधान मिळेल, पैसा अडका मिळेल. तर बघा, त्या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा. चला तर लगेच माहितीला सुरुवात करूया. बघा, चातुर्मासादरम्यान भगवान विष्णू वैकुंठ धाम सोडून पाताळ लोकात वास्तव्यास जातात. याच कारणामुळे या 4 महिन्यात कोणतेही शुभकार्य किंवा धार्मिक विधी केले जात नाहीत. तर आता यावर्षी या चातुर्मासामध्ये तुमच्या राशीनुसार या काळात सुख समृद्धी मिळवण्यासाठी कोणते उपाय करू शकता, हे आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा. बघा, यावर्षी चातुर्मास 25 जुलै 2000 रोजी सुरू झालेला आहे आणि 21 सप्टेंबर रोजी संपणार आहे. विशेष म्हणजे चातुर्मास दरवर्षी देवशयनी एकादशीला सुरू होतो आणि देवोत्थान एकादशीपर्यंत चालतो. चातुर्मासात अनेक शुभ कार्ये टाळली जातात, कारण या काळात केलेल्या शुभ कार्यांमध्ये यश मिळण्याची शक्यता कमी असते, अशी मान्यता आहे. मात्र हा काळ नामस्मरण, जप, तपश्चर्या, ध्यान आणि दानधर्म यासारख्या आध्यात्मिक साधनांसाठी अत्यंत अनुकूल मानला जातो. तसेच हे 4 महिने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विशेष मानले जातात. आता ज्योतिषशास्त्रानुसार या काळात तुमच्या राशीनुसार विशिष्ट उपाय केल्यास तुमच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी समाधान येऊ शकतं. त्यानुसार बघा, आता प्रत्येक राशीनुसार काय उपाय करायचा आहे ते या पुढे आपण पाहणार आहोत. पहिली रास आहे मेष रास. ज्या लोकांची मेष रास आहे, मेष राशी या लोकांनी त्यांनी चातुर्मासादरम्यान दर मंगळवारी लाल मसूर किंवा लाल रंगाचे कापड दान करायचे आहे. तसेच दररोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे, म्हणजे पाणी अर्पण करायचं आहे. पुढची रास आहे वृषभ रास. ज्या लोकांची वृषभ रास आहे त्या लोकांनी चातुर्मासादरम्यान दर शुक्रवारी पांढरे कपडे किंवा तांदूळ दान करायचे आहेत. तसेच गायींना चारा खाऊ घालायचा आहे. पुढची रास आहे मिथुन रास. ज्या लोकांची मिथुन रास आहे त्या लोकांनी चातुर्मासादरम्यान दर बुधवारी हिरवी फळे किंवा मूग डाळ दान करायचे आहेत. तसेच गायींची सेवा करायची आहे. खोटं बोलणं टाळायचं नाही, खोटं बोलायचं नाही. त्यानंतरची पुढची रास आहे कर्क रास. ज्या लोकांची कर्क रास आहे त्या लोकांनी चातुर्मासादरम्यान दर सोमवारी दूध किंवा तांदूळ दान करायचे आहेत. तसेच वडीलधाऱ्यांचा आदर करायचा आहे आणि त्यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्यायचा आहे. आता ज्या लोकांची रास सिंह आहे त्या लोकांनी चातुर्मासादरम्यान दर रविवारी गूळ आणि गहू दान करायचा आहे. सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे, म्हणजे पाणी अर्पण करायचं आहे. सूर्याच्या दिशेने असं पाणी आपण अर्पण करायचं आहे, ओतायचं आहे. ज्या लोकांची कन्या रास आहे त्या लोकांनी चातुर्मासादरम्यान दर बुधवारी हिरव्या भाज्या दान करायच्या आहेत आणि गरजू लोकांना अन्नदान करायचं आहे. त्यानंतर बघा, ज्या लोकांची तुळ रास आहे, तुळ राशीवाल्यांनी काय करायचं आहे चातुर्मासादरम्यान, तर दर शुक्रवारी मिठाई किंवा सुगंधी द्रव्य म्हणजे अत्तर असेल, परफ्यूम असेल, हे तुम्हाला दान करायचं आहे, गरजूंना दान करायचं आहे. तसेच देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजासुद्धा करायची आहे. आता ज्या लोकांची रास वृश्चिक आहे अशा लोकांनी चातुर्मास महिन्यामध्ये दर मंगळवारी काळे तीळ दान करायचे आहेत, गरिबांना अन्नदान करायचं आहे आणि गुरुवारी विष्णू चालिसाचे पठण करायचे आहे. विष्णू चालिसा आपल्या अकाउंटवरती यूट्यूबवरती टाकलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता आणि पठण करू शकता. त्यानंतर बघा, पुढची रास आहे धनुरास. आता ज्या लोकांची धनुरास आहे अशा लोकांनी चातुर्मासा महिन्यामध्ये दर गुरुवारी पिवळे कपडे आणि हळद दान करायचे आहे. तसेच या दिवशी आपल्या कंठावर हळदीचा टिळासुद्धा लावायचा आहे. त्यानंतरची पुढची रास आहे मकर रास. ज्या लोकांची रास मकर आहे अशा लोकांनी चातुर्मास महिन्यामध्ये प्रत्येक शनिवारी काळे कपडे, काळे तीळ, मोहरीचे तेल किंवा उडीद डाळ यांचे दान करायचे आहे. दान तुम्ही गरजूंना करायचं आहे, गरिबांना करायचं आहे. त्यानंतर बघा, पुढची रास आहे कुंभ रास. आता चातुर्मासातील प्रत्येक शनिवारी कुंभ राशीच्या लोकांनी
तेल किंवा काळे तीळ दान करायचं आहे. तसेच भुकेलेल्यांना अन्नदान करायचं आहे. त्यानंतर बघा शेवटची रास आहे मीन रास. 12 राशीमध्ये शेवटची रास असते मीन रास. तर ज्या लोकांची रास मीन आहे अशा लोकांनी चातुर्मास महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी चणा डाळ किंवा केळी दान करायचे आहेत. तसेच भगवान विष्णूंच्या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करायचा आहे. अशा पद्धतीने आपण प्रत्येक राशीनुसार कोणत्या राशीने काय दान करायचं आहे, काय करायचं आहे या संदर्भातली माहिती पाहिलेली आहे. हे तुम्ही नक्कीच करून पहा. 100% तुम्हाला याचा इफेक्ट जाणवेल. तुम्हाला मनाला समाधान मिळेल, शांती समाधान मिळेल. तुमची अडलेली कामंसुद्धा होऊ शकतात. तुम्हाला आध्यात्मिक मदत होऊ शकते. पुण्यकर्म तुमचं वाढू शकतं. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.